सध्या जोरदार रंग पकडत असतानाच जसे निवडणुकीसाठी उमेदवार हे जोरदार प्रचारामध्ये आहे, त्याच पद्धतीनं नागरिकांच्या मनामध्येही सर्वात मोठा प्रश्न आहे की मला नगरसेवक कशा पद्धतीचा हवा. एकदा मी निवडून दिल्यानंतर तो 5 वर्षासाठी माझ्याबरोबर राहील का, हा सर्वात मोठा प्रश्न आज नागरिकांच्या मध्ये आहे. अशाच आपण 15 नंबर वार्डामधील महिलांच्या बरोबर चर्चा करू की त्यांना भावी नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार ताई, आपलं नाव सांगा. अश्विनी निलेश काटकर. बरं, आपलं इथं वोटिंग आहे? हो आहे. बरं, आपल्याला काय वाटतं की आपल्याला नगरसेवक म्हणून कशा पद्धतीचा असावा, मिळावा? नगरसेवकाही मन मिळावं, परत म्हणजे सुशिक्षित आणि कौशल्य अशी समजूतदार, आपल्या घरात वावरणारी अशी हवी आहे. तुमच्या नजरेमध्ये आत्ता अशी कोणी नगरसेविका आहे? माझ्या नजरेमध्ये माझी मुलगीच आहे, श्वेता अजय लोखंडे. तिला आम्ही सर्वजण मिळून निवडून आणणारच ही मी अपेक्षा केलेली आहे. तुमची मुलगी आहे म्हणून निवडून आणणार की श्वेतामध्ये असे काही चांगले गुण आहेत म्हणून निवडून आणणार? नाही, मुलगी आहे म्हणून नाही, पण श्वेतामध्ये भरपूर चांगले असे मन मिळवते, समजूतदारपणा, असे भरपूर म्हणजे शब्दातही व्यक्त करता येत नाहीत असे गुण आहेत तिचे. नमस्कार ताई, आपलं नाव जरा सांगा. दीपाली रमेश बोलते. आपण कुठल्या प्रभागात आहात? 15 नंबर. आत्ता आपल्या इथं प्रचारासाठी सगळेजण तुमच्या इथे येतात, खूप जण हँडबिल वाटत आहेत. होय हो हां, तर अशामध्ये आपल्याला काही वाटतं का की उमेदवार हा कसा असावा? आम्हाला कसं उमेदवार आहे ना, आम्हाला लेडीजमध्ये पाहिजे आहे. काय ते कसं की ते ज्या लेडीजच्या ज्या समस्या आहेत आता सध्या आपल्या वॉर्डमध्ये काय त्या तिला हँडल कराव्या आपल्या नगरसेविकेने काय. आणि ती सुशिक्षित असल्यामुळं तिला जे आता आपण म्हणजे मेसेज पाठवतो मोबाईलवरती त्यावेळेला आम्हाला अशी अडचण आहे हे तिला सुशिक्षित असल्यामुळं कळतंय लगेच. ठीक आहे, ती असे समजूतदार त्याच्यामध्ये पण असतात. आजपर्यंत ज्या तुम्ही आता श्वेतांच्याबद्दल बोलताय, त्यांनी आजपर्यंत समाजसेवा किंवा काही असे म्हणजे समाजासाठी उपयोगी असे उपक्रम केलेले आहेत? हो केलेले आहेत. इथे आपल्या ह्याच गल्लीमध्ये त्यांनी एक महाहातगा घेतला होता काय, त्यात त्यांनी खूप छान काम केलं, सगळ्यांना प्रेझेंट वाटले. लेडीजसाठी सगळ्यांना म्हणजे खाऊ नंतर जे हातगाचा जो किरापत असते ते त्यांनी सगळ्यांना दिली. आणि 100 किती त्या आरत्यांचंही केलं, महाआरती केली होती त्यांनी त्यावेळेला दसऱ्याच्या वेळेस. असे खूप छान छान कार्यक्रम त्यांनी घेतले. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की श्वेता ह्या प्रभागातील नगरसेविका होण्यासाठी योग्य आहे? हो योग्य आहेत, योग्य आहे. खूप छान. नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 15 मध्ये राहते. भाजपकडून श्वेताताईंना तिकीट मिळावं ही सर्वांची इच्छा आहे व आम्ही सर्व महिला त्यांना प्रोत्साहन देऊ व निवडून आणू. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सौ प्रज्ञा प्रसाद डंबळ. आपण राहायला कुठे? मी 5व्या गल्लीत इथे राहते. आपण पूर्वीपासून ह्याच प्रभागात हो राहिला हो, आहे? मी ह्या 15 नंबर प्रभाग 15मध्येच आम्ही राहतो. बरं, आपल्याला काय वाटतंय भावी नगरसेविकेबाबत आपलं मनोगत काय आहे? माझं मत मी असं व्यक्त करते की भावी काळात नगरसेविका ही सुशिक्षित आहेतच, परत त्या सगळ्यांना सहकार्य करणाऱ्या आहेत. जरी सांगितलं काही तरी त्यांनी गणपतीच्या वेळेला प्रोग्राम ठेवतात ह्याबद्दल नाही, पण दुसऱ्या काहीतरी महिलांच्या अडचणी असल्या तरी त्या लगेच येतात, नाही बोलत नाही. अजून पण काही त्यांना सांगितलं ते बोलल्या हो आणि करतायत. आणि तसा नगरसेवक आम्हाला पाहिजे, नगरसेविका पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना जरा काही सांगितलं बघा इकडे आता मुलं वगैरे मी त्रास वगैरे देतात ना, तर त्यांचे मिस्टर समजवता लगेच म्हणजे तिथून पण आम्हाला सहकार्य म्हणजे असं मिळतं. 6व्या गल्लीत आम्हाला 5व्या 6व्या गल्लीत पण सहकार्य मिळतं आहे त्यांचं. परत आमच्या महिलांच्या काही अडीअडचणी असतील त्या आम्ही महिलांनाच सांगणार, म्हणून आम्हाला ती नगरसेविका होणे अपेक्षित आहे. दुसरं म्हणजे आम्हाला काही आमचे उद्योगधंदे म्हणजे महिलांना आता उद्योग वगैरे पाहिजे असेल तर आम्ही त्या नगरसेविकेकडे जायला तर त्या आम्हाला लगेच करून देणाऱ्या आहेत. अशा आम्हाला म्हणजे नगरसेविका नाव काय
श्वेताताई लोखंडे ह्या पाहिजे. धन्यवाद. ह्या पद्धतीने रागिनी भरत चौगुले. बरं, आपण गृहिणी आहात. हो. बरं, आपण आता 15 नंबर प्रभागामध्ये वोटिंग पूर्वी केलेलं आहे. केली. बरं, आपल्याला भावी नगरसेवकाकडून अपेक्षा कशा आहेत? भावी नगरसेवकाकडून म्हणजे एकतर ती महिला असावी, आपल्या लेडीजच्या ज्या काही समस्या आहेत तिला पण त्या समस्या येत असतात, त्यामुळे ती समस्यांचं आमचं निरसन करेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घंटागाडी. आमच्याकडे घंटागाडीचा मोठा प्रॉब्लेम आहे, तो एक आमच्या बायकांचा ती मोठा सॉल्व्ह करेल ही जास्त करून अपेक्षा आहे. दुसरी म्हणजे सुशिक्षित आहे, मन मिळावं आहे. महिलांसाठी आजपर्यंत आमच्या प्रभागमध्ये महिला वगैरे असे कुठलेच कार्यक्रम झालेले नव्हते. महाहादगा तो तिनं अत्यंत मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्यांना आवर्जून बोलवून भाग घ्यायला लावून सगळ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त तिनं सगळं सहकार्य केलं. त्यामुळं माझी अशी अपेक्षा आहे की आमच्या वार्डातून महिला उमेदवार म्हणून श्वेताताई लोखंडे यांची निवड करा. आता जसं तुम्ही म्हटला की महिलांच्यासाठी महाहादगा केला किंवा काय केलं, असं पुढच्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं की त्याने आणि अशी काही उपक्रम करावेत? आमच्या गणेशनगरमध्ये बऱ्याच महिला अशा म्हणजे उद्योग नसणाऱ्या किंवा त्यांच्यात कुशलता आहे पण त्या व्यक्त करू शकत नाही आहेत, तर त्या सर्व महिलांसाठी ती एखादा उद्योग निर्माण करेल. सर्व महिलांना घरी काम देईल किंवा त्यांनी काहीतरी जर एखादी संस्था वगैरे काही काढली तर महिलांना उद्योग मिळेल, 4 पैसे महिलांना मिळकत होईल व महिला स्वावलंबी बनतील. आणि आम्ही त्यांच्याकडे तशी मागणी पण केलेली की तुम्ही तसं म्हणजे महिलांसाठी काहीतरी उद्योग निर्माण करून सगळ्या महिलांना बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या. आपलं नाव? नमस्कार, मी अस्मिता विजय लोखंडे. आपण प्रभाग क्रमांक कितीमध्ये राहता? प्रभाग क्रमांक 15मध्ये राहतो. बरं, आपल्याला आजपर्यंत ह्या प्रभागामध्ये काही अडचणी अजून अशा दिसलेल्या आहेत की ज्या अडचणी सोडवणं, जसं महिलांच्या बाबत असतील किंवा लहान मुलांच्या बाबत असतील, वयोवृद्धांच्या बाबत असतील, अशा काही अडचणी आपल्याला म्हणजे दिसलेल्या आहेत की ज्या भावी नगरसेवकांनी सोडवाव्यात असं आपल्याला वाटतं. नगरसेवक हा मुख्य म्हणजे प्रभागाचा विकास करणारा असतो आणि गेली 10-12 वर्षे अजयदादा लोखंडे हे सामाजिक कार्य करतातच. त्यांच्या अंतर्गत अनेक मुलं म्हणा किंवा प्रभागातील महिला म्हणा सहकार्य करतातच त्यांना. आपल्या इथे रोटरी क्लबमध्ये जो ट्रॅक केलेला आहे त्यांनी त्यांच्यामार्फत झालेला आहे आणि त्याच्या शेजारीच बुधवार बाजार भरतो. त्यासाठी महिलांसाठी स्वच्छतागृह करण्याची विनंती आहे त्यांना आणि त्यांचे कार्य चालूच आहे. त्यासाठी प्रभागामध्ये एक सुशिक्षित असा उमेदवार पाहिजे, त्यासाठी श्वेता लोखंडे ही आम्हाला योग्य वाटते. ज्या महिलांच्याबरोबर चर्चा केली 15 नंबर प्रभागामध्ये आहे, येथे सुशिक्षित महिला म्हणून श्वेता लोखंडे ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांनी भाजपकडून तिकीट मागितलेलं असताना ह्या प्रभागातील महिलांचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे. जर भाजपने श्वेता लोखंडे यांना जर तिकीट दिलं तर ह्या प्रभागातील सर्व महिला श्वेता यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणतील अशी ग्वाही ह्या सर्व महिलांनी दिलेली आहे. तरी श्वेता यांच्याबद्दल भाजप पक्षाने तळमळीने विचार करावा अशी या सर्व महिलांची भाजप पक्षाला विनंती आहे.